नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. आज मी करत आहे उपासाची घावणं. हे घावणाचं पीठ कसं करायचं, त्याचं प्रमाण काय किंवा कशा पद्धतीने ती भाजायची हे सुद्धा मी आज अगदी सविस्तर सांगणार आहे. अशी पातळ आणि छान, काही काहींना पाहिजे खुसखुशीत तर खुसखुशीत करा, किंवा काही काहींना मऊ पाहिजे असेल तर मऊ करा. या पिठाच्या आंबोळ्याही करता येतात, डोसेही करता येतात आणि घावणंही करता येतात. आज मी मात्र ह्याची घावणं करत आहे. त्यासाठी मी ही 2 कप वरई घेतलेली आहे. ही वरई चांगली 2 ते 3 वेळेला पाण्याने धुवून घ्यायची आहे. ह्या 2 कप वरईमध्ये आपले साधारण 4 माणसांची तरी भरपूर पोटभर घावणं तयार होतील. त्यामुळं हे प्रमाण मी 4 माणसांचं घेतलं आहे असं समजा. जशी माणसं असतील तसे तुम्ही ही वरई घेऊ शकता. साधारणतः 2 माणसांसाठी 1 कप वरई असं प्रमाण योग्य आहे. तुम्ही अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटनही दाबा. लाईक करा आणि शेअरही करा. ह्या 2 कप वरईसाठी मी त्यामध्ये 2 कप पाणी घालून एक अर्धा तास भिजत ठेवणार आहे. घावण्यासाठी वरई खूप भिजली पाहिजे असं काही नाही. अगदी अर्धा ते पाऊण तासात ही वरई छान भिजून निघते. त्यासाठी आता मी एका दुसऱ्या बाऊलमध्ये 4 ते 5 चमचे साबुदाणा घ्यायचा आहे. मी ते 4 चमचे साबुदाणा घेतलेला आहे आणि तो 2 वेळेला धुवून एक थोडंसं पाणी जास्त ठेवून तोही एक अर्धा तास भिजवून घेणार आहे. ह्यामुळं घावणाला जे बँडिंग होतं ते येईल. अशा प्रकारे अर्धा तास आपलं हे दोन्ही वरई आणि साबुदाणा भिजून झालेलं आहे. आता एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी ही वरई आणि साबुदाणा आणि थोडंसं दाण्याचं कूट असं 2 ते 3 बॅचमध्ये करून घेणार आहे. ह्यामध्ये वरई भिजत घालताना जे पाणी घातलेलं होतं त्यातले 2 ते 2.5 चमचे पाणी मिक्सर जारमध्ये घालत आहे. आपल्याला पहिल्यांदा हे जास्त पातळ करायचं नाही आहे, नंतर पाणी ॲडजस्ट करूयात. शेंगदाण्याच्या कुटामुळं ह्या घावणाला खमंगपणा येतो आणि घावणं खुसखुशीत व्हायलाही मदत होते. मिक्सरमधून हे पीठ काढल्यानंतर असं बोटाने थोडंसं चेक करून बघा. असं रवाळ पीठ तयार झालेलं असतं आणि मग त्याची घावणं खूप छान होतात. काही काहींना जी घावणं मऊ आवडतात त्यांनी मात्र हे दाण्याचं कूट नाही घातलं तरी हरकत नाही. आत्ता हे पीठ जरी असं सरसरीत दिसलं तरीसुद्धा साबुदाणा नंतर फुलल्यानंतर घट्ट होतं आणि आपल्याला परत थोडंसं पाणी घालून ॲडजस्ट करावं लागणार आहे. हे घट्ट पीठ असेल तेव्हा तुम्ही डोसे करू शकता. थोडंसं पाणी घातलं तर आंबोळी होते आणि अजून थोडंसं पाणी घातलं तर मात्र घावणं तयार होतात. हे असं सरसरीत पीठ तयार झालं. आता आपण ह्याच्यामध्ये 15 मिनिटांनी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि चांगलं एकजीव करून 5 मिनिटं बाजूला ठेवते. तोपर्यंत मी आता चटणी वाटायला घेते. उपासांच्या पदार्थांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे तुम्ही पाहू शकता उपासाचे आणखीन काय पदार्थ करता येतील ते. आता आपण एक चांगली सोप्या पद्धतीची चटणी करणार आहोत. ही चटणी करण्यासाठी मी थोडं खोबरं, 2-3 मिरची, अगदी थोडं मीठ, साखर आणि जिरं असं घेतलेलं आहे. कोथिंबीर आणि आलं हे मिक्सरमध्ये घातलेलं आहे. आता ह्या सर्वाची मी चटणी करून घेते आणि नंतर त्यामध्ये दही घालते आणि दह्यामध्ये छान मिक्स करून घेते.
आपलं आता घावनाचं बॅटरही छान तयार झालेलं आहे. त्याच्यात मला अजून 1 कप पाणी लागलेलं आहे आणि असं पातळसर करून घेतलेलं आहे. एका तव्याला थोडंसं तूप लावलेलं आहे आणि नंतर ते तूप मी टिश्यू पेपरनी पुसून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण आता घावणं घालायला सुरुवात केलेली आहे. शक्यतो घावणं पहिल्यांदा कडेनी घालत मग मध्ये घालत या, कारण मध्ये तवा जास्त तापलेला असतो. अशा प्रकारे हे बघा छान घावन घालून झालेलं आहे. घावन हे अगदी 1 ते 1.5 मिनिटात होतं. थोडंसं कडेला कमी भाजलं गेलं असेल तर तवा थोडा फिरवून घ्या, म्हणजे घावन सगळीकडनं छान भाजलं जाईल. वरनं थोडं तूप सोडलेलं आहे. आता घावन उलटून घेत आहे. हे बघा किती छान तव्यापासून वेगळं झालेलं आहे. असं मस्तपैकी उलटलं जातं. अगदी करायला सोपी आहे ती घावणं. तुम्हाला अजून थोडंसं भाजायचं असेल तर दुसऱ्या बाजूनी भाजू शकता आणि अशी गरमागरम घावन तुम्ही सर्व करू शकता. हे बघा दुसरं घावनसुद्धा लगेच तयार झालेलं आहे. म्हणजे टाकताच हे घावन तयार व्हायला लागतं. त्याच्यावरती पण मी आता थोडं तूप सोडत आहे आणि असं दुसरंही घावन करून घेते. हे बघा थोडासा तवा मी फिरवत आहे, म्हणजे घावनाला सगळीकडनं छान हीट लागते. हेही घावन छानपैकी उलटलं गेलेलं आहे. हे बघा अशी घावणं एका वेळेला 2-2 तवे ठेवून सुद्धा पटापट करता येतात. आज घरामध्ये माझ्या एकटीचा उपवास असला तरीसुद्धा घावणं ही सगळ्यांनाच आवडतात, म्हणून थोडीशी जास्त करत आहे. मी आत्तापुरती तुम्हाला दाखवण्यासाठी 3 घावणं करणार आहे आणि मग मात्र बाकी सगळ्यांसाठी जास्त पिठाचं करणार आहे. हे बघा हे तिसरं घावणसुद्धा करताच व्हायला लागलेलं आहे. उपासाचे आणखीन सोपे आणि सुटसुटीत काही पदार्थ तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही मला कॉमेंट करून जरूर कळवू शकता. तुम्ही सुचवलेले पदार्थ किंवा तुम्हाला पाहिजे असतील ते पदार्थ करून दाखवण्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन. असेच छान व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि मस्त खा, स्वस्त रहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.